हाय मैत्रिणींनो, ठाकरे क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण 3 पीस प्रिन्सेस कटोरी साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। ड्राफ्टिंग आणि कटिंग करणार आहोत आपण। तर हा ब्लाऊज असणार आहे आपला 36 इंच चेस्ट साईजचा। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉन ही प्रेस करा। चला तर मग आपण ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। तर इथे आपल्या ब्लाऊजची तयार उंची आहे 14 इंच। तर मी इथे घेतली आहे 1 इंच प्लस करून 15 इंच। 1 इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलेले आहे ते शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे। तर पुन्हा पुढे सुद्धा आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊन असे 15 इंचाचं मार्जिन घेणार आहोत आणि आपण एक सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। तर खूप सोपी पद्धत आहे ही, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, सहज अगदी कोणालाही जमेल। 3 पीस प्रिन्सेस कटोरी ब्लाऊज 36 इंच चेस्ट साईज। तर आता आपण शोल्डर घेणार आहोत। वरच्या बाजूला आपण शोल्डरचे माप टाकणार आहोत आणि शोल्डर आहे आपली 5.5 इंच। तर हे ब्लाऊजवरून घेतलेले माप आहे। जसजसे चेस्ट साईजचं माप चेंज होत जाईल तसे शोल्डरचे माप चेंज होते। आणि मुंडा घेतलेला आहे आपण 6 इंच। तर या बाजूला सुद्धा आपण एक 6 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत आणि इथे सुद्धा एक सरळ लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। आणि वरती जिथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, जे आपण मुंड्याचे माप टाकलेले आहे तिथे सुद्धा आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊयात। आणि आता आपण चेस्ट साईजचे माप टाकणार आहोत। तर चेस्ट आहे आपली 36 इंच। 36चा चौथा होतो 9 इंच प्लस आपल्याला याच्यामध्ये मार्जिन ॲड करायचे आहे, शिलाई मार्जिन। तर शिलाई मार्जिन घेणार आहोत आपण 1.5 इंच। तर शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतली आहे। आणि आतील मुंड्यासाठी आपण आता या बाजूला इथे आपण 1 इंच मार्क करणार आहोत, 1 इंचावरती। आणि त्याच्या पुढे मागील मुंड्याच्या आकारासाठी आपण 1.5 इंचावरती मार्क करणार आहोत। आणि आता आपण इथे कमरेचे माप टाकणार आहोत। तर कमर आहे आपली 30 इंच। तर 30चा चौथा होतो 7.5 इंच प्लस आपण इथे 2.5 इंचावरती मार्क करणार आहोत। 1 इंच टक्ससाठी जाईल आपला पाठीच्या आणि 1.5 इंच जो आहे तो आपला शिलाई मार्जिनमध्ये राहणार आहे। त्याच्यामुळे आपण नेहमी कमरेचं जेव्हा माप टाकतो कमरेचा चौथा जेव्हा टाकतो आपण त्यावेळेस आपल्याला तिथे 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे जे कमरेचं माप असणार आहे ते नेहमी 2.5 इंचावरती टाकायचं आहे। हे जे 1 इंच आहे आता मी जिथे मार्क केला तो आपला 1 इंच टक्समध्ये जाणार आहे आणि जे उरलेलं आहे 1.5 इंच ते 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहणार आहे। तर ही आहे आपली शिलाई मार्जिन। आणि आता आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊयात। आणि मुंड्याचा आकार देण्यासाठी नेहमी जे आपण मुंड्याचं माप टाकलेलं आहे त्या मापाचे निम्मे करायचे आहे। तर 6 इंचावरती आपण मुंड्याचे माप टाकले होते, तर मुंड्याचा निम्मा बरोबर आपण 3 इंचावरती मार्क करून घेणार आहोत। आणि आता हा असा आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊयात। आणि आपण एकाच पेपरवरती दोन्ही भागाचे कटिंग करत आहोत, बॅकचे व फ्रंटचे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। तर आपण हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपली बॅक आणि फ्रंट दोन्ही निघणार आहे याच्यामध्ये। आणि आपला गळा आहे 7 इंच आणि गळ्याची रुंदी जी घेतलेली आहे आपण गळा खोली ती मी इथे 2.5 इंच घेतलेली आहे। आणि खालच्या बाजूला सुद्धा आपण 2.5 इंचच घेणार आहोत। आणि इथे सुद्धा एक आपण बॉक्स ड्रॉ करून घेऊयात। आणि इथे आपल्याला हवा तो आपण गळ्याचा आकार देऊ शकतो। तर मी इथे पानगळ्याचा आकार देणार आहे। आता आपण पानगळ्याचा आकार देऊन घेऊयात। तर इथे पानगळ्याचा शेप दिलेला आहे मी असा। आणि शक्यतो प्रिन्सेस ब्लाऊजला बॅक साईडला हुक असले तर समोरच्या साईडला आपण बोट नेक, व्ही शेप, पान नेक असे कोणतेही वेगवेगळे डिझायनर गळे बनवू शकतो। आणि आता आपण टक्स पॉईंट घेणार आहोत। तर 36 साईजला जो टक्स पॉईंट येतो तो आहे 11 इंच। तर आपल्याला 11 इंचावरती पुन्हा एक डॉट देऊन घ्यायचा आहे। आणि जे आपण डॉटच्या हे अंतर घेणार आहे
जिथून आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे तर ते मी 4 इंच घेतलेले आहे. आणि आता आपण योकपट्टीचे माप टाकणार आहोत. तर योकपट्टी आहे आपली 3 इंच आणि कमरेच्या साईडला आहे 2.5 इंच. तर आता आपण एक सरळ लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि योकपट्टीचा असा गोलवा आकार असा क्रॉसमध्ये शेप देऊन घेऊयात. तर इथे आपल्याला एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि खूप सोपी पद्धत आहे ही 3 पीस प्रिन्सेस ब्लाऊजची आणि खूप छान फिटिंगला सुद्धा बसतो हा ब्लाऊज. तर एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आहे आपण आता आणि त्याच्या बाजूला आपल्याला जसं की आपल्याला 2 इंचाचा 1.5 इंच 2.5 इंच जेवढा काही पप क्रिएट करायचा असतो त्या हिशोबाने आपण ते टक्सच्या मधलं अंतर घेणार आहोत. टक्स तेवढ्या इंचाचा तो आपण टक्स घेणार आहोत. तर इथे मी 2 इंचाचा टक्स घेतलेला आहे आणि क्रॉसमध्ये एक लाईन देऊन घेणार आहोत आता. तर इथे क्रॉसमध्ये लाईन देऊन झालेली आहे आणि वरती आपण 1 इंच घेणार आहोत. वरती 1 इंच घेणार आहोत आणि मुंड्याच्या बाजूला सुद्धा आपल्याला अर्धा इंचाची माप टाकायची आहे आणि एक क्रॉस अशी लाईन ओढून घ्यायची आहे. याच्यामुळे काय होतं आपल्याला प्रिन्सेसचा जो शेप आहे जो आपण आकार देणार आहोत प्रिन्स कटोरीचा तो देण्यासाठी खूप सोपं होतं आणि खूप छान असा आकार येतो आपला तो याच्यासाठी. तर आता आपण इथे प्रिन्स कटोरीचा शेप देऊन घेऊयात. तर इथे आपला प्रिन्स कटोरीचा शेप देऊन झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सोपी पद्धत आहे ही. तर हा झाला आहे आपला प्रिन्स कटोरीचा शेप देऊन झालेला आहे आणि आता आपल्याला जे काही आपण टक्समध्ये एक्स्ट्रा घेतलेले आहे जे आपले कमी होणार आहे टक्समध्ये ते आपण कमरेच्या बाजू जिथे आपण योकपट्टीचं माप टाकलेलं आहे त्या साईडला एक्स्ट्रा घेणार आहोत आणि जिथे आपण मुंड्याचं माप टाकलेलं आहे त्या बाजूला शिलाई मार्जिनसाठी 1 इंच घेणार आहोत. आणि हे योकपट्टीला अजिबात एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं नाही आहे कारण हा आपला 3 पीस प्रिन्सेस आहे. त्याच्यामुळे जे काय आपलं टक्सचं आणि किंवा आपण जे काही एक्स्ट्रा घेणार आहोत तर ते सर्व आपलं योकपट्टीची जी लाईन आहे त्याच्यावरतीच ती सर्व मापे येणार आहेत. आणि आता आपण हा जो काही टक्स आहे आपला तर तो किती इंचाचा आहे ते मोजून घेणार आहोत आपण. आणि या बाजूला सुद्धा जेवढं अंतर त्या बाजूला आले आहे तेवढेच अंतर या बाजूला सुद्धा घेणार आहोत आपण. आणि आपण इथे सुद्धा थोडंसं अर्धा इंच खाली घेणार आहोत आणि आकार देऊन घेणार आहोत. तर पुन्हा एकदा मोजून बघायचं. हे जर आपलं परफेक्ट माप असेल तरच आपला खूप छान असा पप क्रिएट होणार आहे. तर मी थोडंसं माझं कमी होतं तर मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूला आता 2.5 इंच असे माप आहे आपले आणि ही अशी क्रॉस लाईन देऊन घेऊयात आणि कमरेच्या साईडला सुद्धा आपण एक लाईन देऊन घेऊयात. जिथे आपली एक्स्ट्रा मार्जिन आहे जिथे आपली फिटिंगची लाईन आहे त्याच लाईनपर्यंत आपण हे क्रॉसमध्ये ड्रॉ करून घ्यायचे आहे. तर आता हे आपले झालेले आहे प्रिन्स कटचे ड्राफ्टिंग. तर आता आपण हे कट करून घेऊयात. तर बघा मग इथे बॅक आणि फ्रंट आपला दोन्ही कट झालेले आहे. आणि आता आपण दोन्ही भाग वेगवेगळे करणार आहोत. तर गळ्याच्या इथून मी दोन्ही भाग वेगळे करून घेतलेले आहेत कट करून आणि जे आपण पपसाठी एक्स्ट्रा घेतलं होतं त्या बाजूने आता कट करून घेऊयात आणि बाहेरील मुंड्याचा आकार आपण कट करून घेऊयात. तर हे दोन्ही पार्ट आता आपले व्यवस्थित असे वेगळे झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि जे काही आपण बॅक साईडला एक्स्ट्रा आहे आपलं जे आपण पप क्रिएट करण्यासाठी एक्स्ट्रा घेतलं होतं ते आपण आता कट करून टाकूयात. तर त्याच्यासाठी सुद्धा एक खूप सोपी पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला. खूप इझी मेथड. तर जे काय करायचं आहे आपल्याला जे काही आपलं आपण प्रिन्सचं ड्राफ्टिंग केलेलं आहे फ्रंट साईडला
तिथे जे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे तर ते आपण फोल्ड करायचे आहे आणि बॅक साईडच्या पार्टवर ठेवून द्यायचं आहे पॅटर्नवरती. आणि बघा इथे, आणि असेच आपल्याला जो काही आपण बॅक साईडला एक्स्ट्रा घेतला आहे ते मार्जिन आता आपण अशी लाईन डॉट डॉटची काढून घेऊयात आणि ते कट करून घेऊयात. तर खूप सोपी पद्धत आहे. दोन्ही फ्रंट आणि बॅक आपण एकाच वेळेस कट करत आहोत 3 पीस प्रिन्सेस कटोरीचा. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण हे योगपट्टीच्या बाजूने कट करून घेऊयात. आता टक्स पॉईंट आपण कट करून घेऊयात. आणि आता आपण आतील जो आपला मुंड्याचा आकार दिलेला आहे, आपण जो आपला आतील मुंडा आहे तो आपण टिचिंगच्या वेळेस सुद्धा कट करू शकतो आणि आत्तासुद्धा कट करू शकतो आपण. तर मी तो आत्ता कट करणार आहे पॅटर्नवरती तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि जे कोणी काही नवीन असतील, त्यांचे पार्ट टिचिंगमध्ये कमी जास्त होत असतील तर त्यांनी काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेसच आपण आतील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हा जो मी आत्ता देत आहे तो. तर इथे आपला आतील मुंड्याचा आकारसुद्धा देऊन झालेला आहे. आणि आता आपण गळ्याचा आकार कट करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बोट नेकचा पॅटर्न, व्ही नेक, पान शेपचा गळा, असा कोणत्याही गळ्याचा पॅटर्न तुम्ही करू शकता. तर आता आपण योगपट्टी काढणार आहोत. तर योगपट्टीसाठी आपण दुसरा पेपर घेऊयात आणि त्याच्यावरती आपण योगपट्टीची ड्राफ्टिंग करून घेऊया आणि ती कटिंगसुद्धा करून घेऊयात. तर जी आपली योगपट्टी आपण जिथे मार्जिन केली होती पॅटर्नमध्ये तीच आपण ठेवून घेऊया, त्याच्यामुळे आपल्याला योगपट्टीची लेंथ कळते. तर इथे आपण हे असे 2 पॉईंट देऊन घेऊयात आणि जी काही आपली मूळ योगपट्टी आहे त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेणार आहोत आपण आणि मगच ती कटिंग करणार आहोत. तर आपण या साईडला जिथे आपण 3 इंच घेतलं होतं तिथं आपण 3.5 किंवा 4 इंच घेणार आहोत आणि ज्या बाजूला आपण 2.5 इंच घेतलं होतं तिथे 3 इंच घेतलेले आहे. आणि एक सरळ लाईन अशी ड्रॉ करून घेणार आहोत आणि नंतर मग तिथे आपण योगपट्टीचा आकार देणार आहोत. आता आपण योगपट्टीचा आकार देऊन घेऊयात. तर या बाजूला मी 4 इंच घेतले आहे आणि इकडच्या बाजूला 3 इंच घेतले आहे आणि असा हा गोलवा शेपमध्ये थोडासा आकार द्यायचा आहे. याच्यामुळे काय होतं, आपली कटोरी खूप छान बसते, योगपट्टीही व्यवस्थित बसते, त्याच्यासाठी ही ट्रिक आहे. तर आता हा आपला कट करून झालेली आहे योगपट्टी आपली. ही झाली आपली योगपट्टी. हा झाला आपला साईडचा पार्ट आणि ही झाली आपली प्रिन्सची कटोरी. तर याच्यामध्ये आता कुठेही आपल्याला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ॲड करायची नाही आहे आणि हा आपला बॅकचा पार्ट आहे. कुठेही शिलाई मार्जिन ॲड करायची नाही आहे. असे आपल्याला कपड्यावरती ठेवून कटिंग करायचे आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.